आमच्या संगीत वचनाच्या द्वारे बोलतो, वचनाच्या द्वारे बोलतो. आणि ते वचन ज्यावेळेला आम्ही स्वीकारतो, ऐकतो कान देऊन आणि स्वीकारतो, ते वचन लगेच त्याच क्षणाला आमच्या जीवनात कार्य करायला लागतं, लगेच त्या क्षणाला. त्याच क्षणाला आमच्या जीवनात कार्य करतं. प्रगटीकरणाचा 3रा अध्याय 10 वचन. पहा मी दाराशी उभा, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत येईल. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आत जाईल व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवेल. खूप सुंदर अभिवचन. पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याबरोबर आत येईल, त्याच्याजवळ आत येईल आणि त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवेल. हे अभिवचन परमेश्वर देतो. येशू ख्रिस्त स्वतः हे अभिवचन देतो. माझ्या प्रियांनो, देव तो देव आहे, तो मनुष्य नाही. गणना 23 मध्ये म्हटलंय मी देव आहे, मनुष्य नाही. जे मी बोलतो ते मी करतोच करतो, म्हणून तो देव आहे. लक्षात घ्या, राजा वचन देतो, ते वचन राजा पाळतो म्हणून आपण त्याचा मान सन्मान करतो, कारण त्याला अशक्य असं काही नसतं. अधिकार हा सत्ता, पैसा, वैभव त्याच्या हातात. तो जे बोलत ते घडतं, तो जे बोलत ते देशामध्ये होतं. आपल्याला माहिती आहे, कारण वचन दिलं आणि तो ते पूर्ण करायला. हा तर पूर्ण जगाचा निर्माण करता, सगळ्या युनिवर्सचा, सगळ्या विश्वाचा निर्माण करता, सगळं सूर्य चंद्र तारे, सगळं आकाश, सगळी सृष्टी निर्माण करणारा तो परमेश्वर, जगाचा अधिपती, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं, त्यानं अभिवचन दिलेलं आहे आणि ते दिलेलं अभिवचन तो प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो. आता येशू ख्रिस्त हा स्वतः दार आहे. आपल्याला बघायचंय दार म्हणजे काय. माझ्या प्रियांनो, प्रत्येक वास्तू आपण बांधतो, घर बांधतो, त्यावेळेला आपण त्याला दार बांधतो, दार लावतोच. त्या घराला दार लावतोच. घर आणि ते विदाऊट दाराचं होतच नाही, बरोबर. 4 भिंती आणि त्याच्यामध्ये आपण ते 4 भिंतींच्या एका भिंतीला आपण काय करतो, दार लावतो. आता दार का लावतो, तर दार हे काय कार्य करतं, 2 विभागांना वेगळं करतं. आतला विभाग आणि बाहेरचा विभाग, या 2 विभागांना दार वेगळं करतं. म्हणजे आत काय आहे आणि बाहेर काय आहे. आतला विभाग वेगळा आहे, आतल्या विभागाचा बाहेरच्या विभागाशी काही संबंध नाही. हे दाखवण्यासाठी दार वापरतो. म्हणजे बाहेर रस्ता आहे, तो रस्ता या घरातला नाही आहे, तो बाहेरचा आहे, त्याचा या घराशी संबंध नाही. म्हणजे ते 2 विभाग, बाहेरचे ते समोरचं घर, त्या लोकांचं घर, त्या लोकांच्या वस्तू, सायकल, त्यांच्या दारात ठेवलेली गाडी, ती आमच्या घरातली नाही आहे, बरोबर आहे. आमच्या घरातल्या वस्तू ह्या बाहेरच्या नाही आहेत. रस्त्यावरून जाणारा कोणी आपल्या घरातलं उचललं टेबल आणि घेऊन गेला होऊ शकत नाही, उचलला कपडा घेऊन गेला होऊ शकत नाही, कारण आत ठेवलेली वस्तू, ज्यानं ते घर बांधलेलं आहे, ज्यानं ते दार लावलेलं आहे, ज्याच्याकडे त्या दाराची किल्ली आहे, त्याच्या मालकीची हो, त्याच्या हक्काची आहे. म्हणून आतलं जे काही आत ठेवलेलं आहे ते सगळं त्याचं स्वतःच्या मालकीचं आहे आणि ते त्याच्या हक्काचं आहे आणि ते सांभाळून ठेवण्यासाठी तो दार लावतो. ते कोणी उचलून घेऊन जाऊ नये म्हणून तो दार लावतो. कोणीही येणारा जाणारा डायरेक्ट दारातून आत येऊ शकत नाही. मला ज्या व्यक्तीला हवं त्याच व्यक्तीला मी आत घेऊ शकते. जी व्यक्ती मला नको त्याच्यासाठी मी दार बंद करू शकते.
भिकारी आला आणि तो म्हटला मी घरात येऊन जेवतो, मला बसायचंय घरात, थोडा वेळ झोपू द्या. नाही, आम्ही हाकलून देऊ त्याला, दार बंद करून घेऊ. तो किती दार ठोठावू देऊ, आम्ही दार उघडणार नाही. रात्रीच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला झोपतो त्यावेळेला चोर येऊ दे, दारुड्या येऊ दे, कोणी वाईट लोक येऊ दे, आम्ही त्याने दार ठोठो केलं, दगड मारले, काही केलं तरी देखील आम्ही दार उघडत नाही. संरक्षण करण्यासाठी, प्रोटेक्शन करण्यासाठी, घरातल्या वस्तू, घरातल्या व्यक्तींना संरक्षण करण्यासाठी आम्ही त्या दाराचा उपयोग करतो. पाऊस आला, थंडी वारा असेल, काय असेल, आम्ही पहिलं काय करतो, दार बंद करतो. वादळ आलं, दार बंद करतो, दार बंद कर. ज्या गोष्टी घातक आहे त्या आम्ही आत येऊ न देण्यासाठी दार वापरतो. आणि घरात काय चाललंय हे लोकांना बाहेर कळायला नको, समजायला नको. कळती आहे, बाळंत होतीये बाई, दार बंद कर. गुप्त गोष्टी बाहेर कळल्या नाही पाहिजे. पैसा आणलाय, कपाटात ठेवायचा, दार बंद कर. घरात काही चर्चा चालली आहे, लोकांना ऐकायला नको, दार बंद कर. घरात भांडण चाललंय, काही लोकांना ऐकायला नको, दार बंद कर. बाहेर दंगा चाललाय, बाहेर वाईट गोष्टी चालल्या, त्या आमच्या घरात यायला नको, दार बंद कर. म्हणजे आम्हाला इच्छित असलेल्या गोष्टी आत, आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आत घेण्यासाठी, आणि जे आम्हाला आवडत नाही, ज्याचा आम्हाला त्रास होतो त्या बाहेर थांबवण्यासाठी आम्ही दार वापरतो. लक्षात आलं का? दार का वापरतो? जे आम्हाला हवं ती व्यक्ती, हवं त्या गोष्टी, आमच्या मालकीच्या गोष्टी आमच्या जवळ आणण्यासाठी आम्ही दार उघडतो. आणि जे आम्हाला नको आहे, ज्याचा आम्हाला त्रास होतो, जे घातक आहे, त्याच्यासाठी आम्ही दार बंद करतो. ते येऊ देत नाही, यासाठी आम्ही दार वापरतो. आमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही दार वापरतो. म्हणजे दार उघडणं आणि बंद करणं हे मालकाच्या इच्छेवर अवलंबून असतं. तो स्वतःच्या, राहणारी व्यक्ती स्वतःच्या चांगल्यासाठी, फायद्यासाठी त्या दाराचा वापर करते. बरोबर? इथपर्यंत कळालं आपल्याला. दार व्यवस्थित डोक्यामध्ये पक्क बसलं. आता आपल्याला बघायचं, येशू ख्रिस्त म्हणतो मी दार आहे. योहानचा 10वा अध्याय 9वं वचन, मी दार आहे, आय एम द डोर. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. येशू ख्रिस्त जगाचा निर्माता, तो सांगतो मी दार आहे, आय एम द डोर. मी दार आहे आणि माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. येशू ख्रिस्ताने योहानाचं शुभवर्तमान याच्यामध्ये 7 अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी द्राक्षवेल आहे, मी मार्ग, सत्य, जीवन आहे, मी पुनरुत्थान आहे, मी द्राक्षवेल आहे. अशा इतर 7 गोष्टी सांगितलेल्या. मी हे आहे. आणि अतिशय मोठी थिओलॉजी, देवाविषयीचं गूढ ज्ञान त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि त्या 7 गोष्टींमधलं ही एक गोष्ट आहे, मी दार आहे. याच्यामध्ये खूप मोठं अद्भुत सामर्थ्य दडलेलं आहे. आणि देवाविषयीचा उलगडा, देवाविषयीचं थिओलॉजी, दैवाविषयीचं ज्ञान, गुढ गोष्टी या शब्दामध्ये आहे की येशू ख्रिस्त हा दार आहे. लक्षात घ्या माझ्या प्रियांना, आपल्याला सांगितलेलं आहे दार काय आहे आणि दार काय कार्य करतं. आणि येशू ख्रिस्त म्हणतो मी दार आहे. तुमच्या पातकांसाठी, माझ्या आणि तुमच्या पातकांसाठी येशू ख्रिस्त या जगात आला. लक्षात घ्या, आमचा विश्वास आहे की येशू ख्रिस्त आमच्या पातकासाठी या जगात आला. आदाम आणि हवेनं पाप केलं आणि ते परमेश्वरापासून अंतरले गेले. पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही. म्हणून त्यानं आपला स्वतःचा मुलगा येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी दिला. म्हणजे स्वतःला दिला. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, त्रिमूर्ती एक देव नव्हे, त्रिव्यक्ती एक देव. त्यानं स्वतःला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, एक व्यक्तिमत्व, 3 व्यक्तिमत्व
एकच व्यक्ती, एकच देव, हा एकच देव त्यानं स्वतःला, कारण जनावराचं रक्त पाप झाकतं, शुद्ध करत नाही, घालून टाकत नाही. एखादा साधा साबण वापरला तर डाग जात नाही. एरियल वापरलं की किंवा कोणती भारी ती पावडर वापरली त्याचा डाग निघून जातो. मग काय म्हणतात, ढुंढर याच्यावर बाप देतात ना ॲडव्हर्टाईज. माझ्या मुलांनो, परमेश्वराचंच फक्त रक्त असं सामर्थ्यशाली आहे की जे आमचं पाप पूर्णपणे काढून टाकू शकतं. आणि म्हणून परमेश्वराने स्वतःला दिलं, स्वतःच्या पुत्राला आमच्या पातकांसाठी दिलं. आणि ज्या वेळेला तो पृथ्वीवर आला, आमची सगळी पातकं त्याच्यावर गेली. लक्षात घ्या, पहिल्या प्रथम मोशेच्या कालामध्ये काय केलं जायचं की आमच्या पातकांसाठी होमार्पण, पापार्पण दिली जायची. कोकरू घेतलं जायचं आणि त्या कोकरावर ज्या व्यक्तीने स्वतःच्या पापार्पणासाठी स्वतःचं पाप निघून जावं, त्याची क्षमा व्हावी म्हणून जे गोढा किंवा कोकरू दिलेलं असेल त्या कोकरूवर स्वतः हात ठेवायचा. हात ठेवल्यानंतर त्याचं पाप त्याच्यावर जायचं आणि त्याची पवित्रता त्याला प्राप्त व्हायची. आणि मग ते कोकरू बदिलं जायचं. हे सतत केलं जायचं. पण तरी देखील परत पाप केल्यानंतर परत पापार्पणाचा कोकरा दिला जायचा. परत असं किती वेळेला मग जिवंत आहे तोपर्यंत हे पूर्वपार चालू होतं. आणि ह्याचं परमेश्वराने दाखवून दिलं की मनुष्य जनावरांचं रक्त पाप पूर्ण शुद्ध करू शकत नाही. आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्त त्याचा पुत्र देण्यात आला त्यावेळेला एकदाच आमच्यासाठी हा कोकरा दिला गेला, येशू ख्रिस्त, ज्याच्यावर आम्ही ज्यावेळेला विश्वास ठेवतो, म्हणजे आमचे हात ठेवतो की होय येशू ख्रिस्त माझ्या पातकांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि तो स्वर्गात चढला आणि तो मला घेण्यासाठी येणार आहे. हा विश्वास मी ठेवते आणि तो माझ्या अंतःकरणात ये, मी तुला तारणारा देव म्हणून स्वीकारते. हे ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो माझ्या प्रियानं. बस त्याच्यासाठी या कोणत्याही गोष्टी करण्याची मला गरज नाही, फक्त मला विश्वास ठेवण्याची गरज आहे. हो, तो माझ्यासाठी आला, तो माझ्यासाठी त्याने आपली पातकं, माझी पातकं स्वतःवर घेतली आणि तो माझ्यासाठी मरण पावला. तो तिसऱ्या दिवशी परत उठला आणि तो मला घेण्यासाठी येणार आहे. आणि येशू तू माझ्या अंतःकरणात ये, तू माझा देव आहे, मी तुला कबूल करते. हे ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो आणि तो आमचा तारणारा होतो. आम्हाला तारण प्राप्ती, नवीन सार्वकालिक जीवन प्राप्त होतो. सैतानाने आमच्या पातकांमुळे आम्हाला जे सार्वकालिक मृत्यू दिलेला आहे तो आमचा टळतो, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. मग बाप्तिस्मा म्हणजे काय? ती विश्वासाची कृती, धर्मांतराची कृती नाही. चुकीच्या गोष्टी मनात आणू नका. माझ्यातला जुना मनुष्य त्या पाण्यामध्ये गेला आहे, मेला आहे, माझ्यामध्ये उठला आहे, ख्रिस्त उठला आहे. ख्रिस्त उठला आहे. मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो आणि ख्रिस्त, येशू ख्रिस्त एकमेव माझा देव आहे आणि तो माझ्यामध्ये राहतो. आता मी नव्हे, स्मिता नव्हे, तर येशू ख्रिस्त, पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे. तो ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. ही विश्वासाची कृती म्हणजे बाप्तिस्मा आहे. ती धर्मांतराची कृती नाही प्रियानं. येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. पूर्ण बायबल वाचलं तर तुम्हाला कळेल, कुठेही लिहिलेलं नाही. प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय 11व्या वचनात सांगितलेलं, 11वा अध्याय 26व्या वचनात सांगितलेलं आहे की तो कोण आहे, हे लोक कोण आहे, हे ख्रिस्ती, येशू ख्रिस्ताला अनुसरणारे हे लोक आहेत, असं म्हणून त्यांना ख्रिस्ती हे नाव पडलं. माझ्या प्रियानं तो आमच्या पातकांसाठी मरण पावला आणि ज्या वेळेला आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेला आम्हाला तारण प्राप्ती होते. त्यावेळेला आमचं तारण होतं. योहान 14:6 मध्ये म्हटले, येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही.
येशू ख्रिस्ताशिवाय पित्याकडे कोणीच जाऊ शकत नाही. तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय 31 मध्ये म्हटलंय, ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण. येशू ख्रिस्तावर फक्त विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझं पूर्ण घराण्याचं तारण होईल. तारण होईल म्हणजे सुरक्षित होईल. मृत्यू कायमचा मृत्यू टळला जाईल आणि कायमचं सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. रोमकरासपत्राचा 10वा अध्याय आणि 9व्या वचनात म्हटलं, येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे. हे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवलंय असा विश्वास आपल्या अंतःकरणात दर्शील तर तुझे तारण होईल. म्हणजे तर तुला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. तर येशू ख्रिस्त तारणारा देव जगाचा निर्माण करता तुझ्या अंतःकरणात येईल. फक्त विश्वास ठेव. तो देव आहे आणि तो माझ्यामध्ये आहे. ज्या वेळेला मी त्याला माझ्या अंतःकरणात ये म्हणते, मी तुला माझ्या अंतःकरणात स्वीकारते म्हणतो, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो आणि तो माझं जीवन पूर्णपणे बदलून टाकतो. त्याच्यासाठी मला वेगळ्या कोणत्याही गोष्टी करण्याची गरज नाही, फक्त आणि फक्त विश्वास ठेवण्याची गरज नाही. माझ्या प्रियांनो, बोलावलेले खूप आहेत पण निवडलेले थोडे आहेत. जे निवडलेले आहेत त्यांनाच परमेश्वराची वाणी ऐकायला येईल, त्यांनाच ह्याच्यातील गुण गोष्टी कळतील. सगळ्यांना कळणार नाही, अजिबात नाही. कारण तो दार आहे. आता नीट लक्ष द्या, थिओलॉजी, दैवविषयक ज्ञान. कारण येशू ख्रिस्त दार आहे. बोलावलेले खूप आहेत, निवडलेले थोडके. दार काय करतं? त्याला पाहिजे त्यालाच आत येऊ देतं. जे नको त्याच्यासाठी बंद केलं जातं. लक्षात घ्या, परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतः दार आहे आणि त्याला मानवाला ज्याला पाहिजे त्याला तारण प्राप्ती करून देण्याचा अधिकार आहे. म्हणून इर्मया 1 अध्याय 8व्या वचनात म्हटलंय, आईच्या गर्भाशयात मी तुझी निवड केली. माझ्या मुलांना त्याने आईच्या गर्भाशयात निवड केली. एका बंधूने आता साक्ष केली, मी दारू पित होतो आणि माझी दारू बंद झाली. आता एका ब्रदरनी सांगितलं की मी ओळखत नव्हतो येशू ख्रिस्ताला आणि माझ्या मुलीच्या जीवनात त्याने ज्यावेळेला चमत्कार केला, पास्टरने प्रार्थना केली आणि त्यावेळेला ते चालायला लागले. डॉक्टरांनी सांगितलं तर ते चालणार नाही. ही विश्वासाला त्यांनी सांगितलं. त्यांनी ज्यावेळेला ते पाहिलं त्यावेळेला त्यांनी त्याचा तारणारा देव म्हणून स्वीकार केला. माझ्या प्रियानं, त्यांना त्या क्षणाला जे 15 दिवस पास्टरांनी येऊन प्रार्थना केली, तो शुक्रवार ज्या दिवशी घरी थांब आणि तुझी मुलगी चाले, तो त्यांच्यासाठी तारणाचा दिवस त्यांच्या गर्भाशयात ठेवलेला होता. म्हणजे त्यांच्या आईच्या गर्भाशयामध्ये तो दिवस परमेश्वराने ठरवून दिलेला होता. ज्यावेळेला त्याला गर्भाशयामध्ये त्याची निवड केली त्यावेळेला ती तारीख, तो समय त्यांच्यासाठी ठेवलेला होता की मी तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण करेल. तो समय ठेवलेला होता. त्याच्या आधी झालं नाही. त्यांचं लग्न होऊ दिलं, धंदा करू दिला, बायकोसोबत राहिले, लेकराला जन्म दिला, त्या लेकराचा ऍक्सिडेंट होऊ दिला. लेकराचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे परमेश्वराने केला नाही, सैतानानं त्यांच्या जीवनात धुमाकूळ तोपर्यंत घातला. नको त्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या, होऊ दिल्या देवानं, अलाव केल्या, थांबवलं नाही, त्याच्यातून शिकवलं, चालवलं, सत्य गोष्टी समजून दिल्या आणि मग नंतर त्या क्षणाला देवाच्या दासाच्या कर्मी परमेश्वराने स्वतःची वाणी शब्द त्यांना ऐकवला. ऐकवल्यानंतर 15 दिवस जाऊ दिले. त्याच्यानंतर त्याच दिवशी त्यांच्या जीवनात तो चमत्कार दाखवला आणि त्यांचे आत्मिक डोळे उघडले, आत्मिक कान उघडले आणि त्या दिवशी त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. माझ्या प्रियांनो, तो विश्वास त्या क्षणाला त्यांच्या अंतःकरणात आला आणि त्यावेळेला ते कार्य घडलं आणि त्यावेळेला ती मुलगी चालायला लागली.
लक्षात घ्या, कणभराचा विश्वास आणि पास्टरांकडून आलेलं पवित्र सामर्थ्यशाली वचन त्या ठिकाणी कार्य केलं आणि ते दार त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने उघडलं. दार त्या क्षणाला तारणाचं दार उघडलं गेलं. हा मुलगा दारू पीत होता, दारू पीत व्यसनामध्ये होता, वाईट गोष्टींमध्ये होता. जन्मल्यापासून अनेक गोष्टी झाल्या, चोऱ्या केल्या, सगळं केलं मित्रांच्या संगती. त्याची साक्ष तुम्ही ऐकली, तो तुमच्या समोर लहानाचा मोठा झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या वेळेला परमेश्वराचं वचन कानावर गेलं, पास्टरांनी ज्या वेळेला प्रार्थना केली, त्या क्षणाला त्या दिवशी त्यांनी परमेश्वराचा येशू ख्रिस्ताचा तारणारा देव म्हणून स्वीकार केला आणि त्या सगळ्या वाईट गोष्टी त्यांच्यातून निघून गेल्या त्या वचनाच्या सामर्थ्यानं आणि त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या विश्वासानं. होय, येशू ख्रिस्त माझा तारणारा देव आहे. तुम्हाला या मृत्यूतून अघाणीतून सोडवून आणि तुम्हाला नवीन जीवन, तो मला शुभ्र करेल, शुद्ध करेल, पवित्र करेल, त्याच्या रक्ताने धुवेल आणि मला नवीन जीवन प्राप्त होईल. तो क्षण त्याच्यासाठी तारणाचा क्षण होता. त्याच्यासाठी येशू ख्रिस्तानं तारणाचं दार उघडलं आणि तो आला. सार्वकालिक राज्यामध्ये त्याचा प्रवेश झाला. सार्वकालिक जीवन त्याला त्या क्षणाला प्राप्त झालं, कारण येशू ख्रिस्त हा दार आहे, तारणाचं दार. लक्षात घ्या, त्याच्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. जर आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, जर आम्ही विश्वास ठेवत नाही, येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, तर आम्हाला तारणाचं दार उघडू शकत नाही. आम्ही स्वर्गीय पित्याकडे जाऊ शकत नाही. स्वर्गीय पिता आमच्यात आणि आम्ही स्वर्गीय पित्यात राहू शकत नाही. दार बंद. जर मी येशू ख्रिस्ताला ओळखत असेल तरच ते तारणाचं द्वार माझ्यासाठी उघडलं जातं माझ्या प्रियांनो. आणि मग तो माझ्या आणि मी त्याच्यामध्ये योहाण्याचा 15वा अध्याय खरा द्राक्ष वेल घरी गेल्यानंतर वाचायचं, तोंडपाठ करून ठेवायचं. ज्याचं तारण होतं त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त राहतो आणि तो येशू ख्रिस्तामध्ये राहतो आणि तो फळ देणारा होतो. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, आम्हाला लहानपणापासून येशू ख्रिस्ताबद्दल, आता कान देऊन ऐका, आता पुढची थिओलॉजी, पुढचं देवाविषयीचं ज्ञान, खरं दार म्हणजे काय. ख्रिस्ती घरात जन्माला वर्षानुवर्ष ख्रिस्ताबद्दल ऐकत आलाय, दरवेळेला ख्रिसमस साजरा केलाय. खूप सुंदर ख्रिस्ती व्यक्ती म्हणून माझे वडील देवाचं कार्य करणारे, वडील माझे पास्टर, आई माझ्या देवाचं कार्य करणारे, आई माझी पास्टर, सगळं घर आम्ही चर्चला जातो, आम्ही पास्टर आहोत, आमच्या घरातले सगळेजण परमेश्वराची आराधना करतात, येशू ख्रिस्ताची. मी शाळेत ऐकलंय, मी शुभवर्तमान ऐकलंय, सतत मी येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलंय. हे तर काय, मी शास्त्रही वाचलंय, मी लोक देवाचं वचनही वाचलंय. येशू ख्रिस्ताबद्दल सगळी माहिती मला आहे, मला माहिती आहे. मी येशू ख्रिस्ताला त्याच्याविषयीचं ज्ञान मला सगळं माहिती आहे. ख्रिश्चन लोक काय, त्यांचा धर्म काय, त्यांच्याबद्दल ते काय करतात काय नाही, येशू ख्रिस्ताचं काय, येशू ख्रिस्त आला तो तारणारा देव म्हणून आहे असं ते म्हणतात, त्यांचा विश्वास आहे त्यांचं. हे सगळं आमच्या घरातल्या आई वडिलांचा माझा विश्वास आहे. हे सगळं काय आहे, नॉलेज आहे, ज्ञान आहे, माहिती आहे. पण मी वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्ताला जाणतो असं नाही. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताबद्दल सगळं माहिती आहे. माझे आई वडील ख्रिश्चन आहेत, पास्टर आहेत, सगळं आहे, मी चर्चमध्ये जाता येतो, म्हणून माझ्यासाठी तारणाचं दार उघडलं गेलेलं आहे असं नाही. चुकीची समजूत खूप जणांची आहे आणि म्हणून फसला जातो, म्हणून दारूच्या व्यसन, म्हणून बाकीच्या गोष्टी, म्हणून चुकीच्या गोष्टी, नको त्या गोष्टी, कारण मी वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्ताला जाणत नाही, ओळखत नाही.
पती पत्नीचं दाम्पत्याचं उदाहरण देते. ज्या वेळेला वधू खूप सुंदर आहे, त्यांच्या घरातली मुलगी खूप छान आहे, शिकलेली आहे, चांगला स्वयंपाक करते, चांगली राहते, खूप छान दिसते, काय अंग बांधताय, तिचा स्वभाव असा आहे, तिचा स्वभाव ऐकून आहे, तिच्याबद्दल सगळी माहिती आहे, तिच्या खानदानीबद्दल माहिती आहे, तिला येताना जाताना बघितलेलं सगळं माहिती आहे, लहानपणापासून वाढताना बघितलं, एका शाळेत आम्ही शिकलो, सगळं तिच्याबद्दल माहिती आहे, सगळं माहिती आहे, तिचं उठणं बसणं माहिती आहे, सगळं माहिती आहे, ही माहिती आहे. पण ज्यावेळेला तिच्यासाठी लग्न केलं, तिला लग्न करून घरात आणलं आणि ते दोघं जण एक झाले आणि ते लेकरू त्यांना झालं, त्या नवऱ्याने तिला जाणलं, पाहिलं आणि तिला अनुभवलं, तिचं घरात राहणं, वागणं, तिचा स्वभाव, ज्या वेळेला एक जीव होऊन एक शरीर होऊन ते जीवन जगू लागलं, त्यावेळेला त्याला कळतं, त्याने तिला जाणलं, ते दोघं जण एकमेकांना पूर्णपणे मनापासून ओळखतात. खरी ओळख होते नवऱ्याची आणि बायकोला नवऱ्याची ओळख होते, नवऱ्याला नवऱ्याची ओळख होते, बरोबर आहे. म्हणजे ते एकमेकांना जाणतात. माझ्या प्रियांनो, आम्ही येशू ख्रिस्ताची माहिती घेतो, लहानपणापासून आईवडील येशू ख्रिस्तामध्ये चालतात, माहिती आहे सगळी, पण तो माझा वैयक्तिक तारणारा देव आहे का? लक्ष दिलं नाही का? माझा वैयक्तिक तारणारा देव म्हणून मी त्याला स्वीकारलेला आहे का? तारणाचं दार माझ्यासाठी खरोखर उघडलं गेलेलं आहे का? नाही. खूप भयंकर गोष्ट आहे माझ्या प्रियांनो. जाणून घ्या त्याला, खऱ्या अर्थानं त्याला जाणून घेणं, तो कोण आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्या वचनांच्या शिवाय, त्याच्या पवित्र आत्म्याशिवाय त्याला जाणून घेता येत नाही. लक्षात घ्या, तो अल शदाय आहे, तो आमच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याचा सर्व सामर्थ्यशाली देव आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. तो अश्रू पुसणारा देव आहे. तो पाप पूर्ण नाहीसं करणारा देव आहे. तो अशुद्धतेतून पूर्णपणे बाहेर काढणारा देव आहे. तो फक्त पवित्रतेचा देव आहे. त्याच्यामध्ये अशुद्धता राहू शकत नाही. तो अशक्य गोष्टीला हसून पाहून तो शक्य होईल. तो क्षमा करणारा देव आहे. तो सामर्थ्याचा देव आहे. तो अदोनाय आहे. तो एल एलोहिम आहे. तो पिता पुत्र पवित्र आत्मा पवित्रतेचा देव आहे. तो आमच्या सर्व पातकांची क्षमा करतो. आमचे सगळे रोग तो बरं करतो. तो जेव्हा राफ आहे, मी त्याला पूर्णपणे जाणून घेते, त्याचा अनुभव घेते. हो, मी पाप केलं तरी देखील तो मला दोष लावत नाही, तर तो मला जवळ करतो. माझ्याकडून चुका झाल्या, आई वडील, माझी बायको, माझा नवरा मला बाजूला करेल, पण तो मला नाही बाजूला करेल. तो मला एक क्षणही सोडत नाही. हे मी ज्या वेळेला पूर्णपणे जाणून घेते, तो माझ्या पातकांसाठी मरण पावलेला आहे. माझ्या पातकांसाठी तो माझ्या पातकांसाठी मरण पावला. तो माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी उठला आणि तो मला घेण्यासाठी येणार आहे. आणि ज्या वेळेला मी त्याला माझ्या अंतःकरणात ये म्हणते, त्यावेळेला तो माझ्यामध्ये येतो आणि तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहते. आणि तो जसा पित्यामध्ये राहतो, स्वर्गीय पित्यामध्ये, परमेश्वरामध्ये, मी त्याच्यात आहे, तर मी त्याच्यासाठी स्वर्गात त्याच्या उजवीकडे बसलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये राहते. त्याचा अनुभव, त्याच्या पवित्र आत्म्याचा अनुभव, त्याच्या पवित्र आत्म्याच्या सहभागितेचा अनुभव मला आवडतो. मी त्याच्याशी एक होते. माझं पहिलं नातं, पहिलं प्रथम स्थान फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त, परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यालाच प्रथम स्थान आहे. त्याच्याशिवाय काही नाही. हे ज्या वेळेला मी जाणते, त्यावेळेला माझ्यासाठी तारणाचं दार उघडलेलं असतं. माझ्या प्रिय, तेव्हा माझ्यासाठी हे तारणाचं दार उघडलं जातं. म्हणजे मी त्याला पूर्णपणे जाणते. प्रकटीकरण 3 अध्याय
20 परत वाचू. पहा मी दाराशी उभा आहे, पहा मी दाराशी उभा आहे आणि मी दार ठोकीत आहे. लक्ष देऊन ऐका. आपण काय ऐकलं? मी दार आहे. जो कोणी माझा आवाज ऐकून दार उघडेल, लक्षात घ्या, मी आज येईन आणि जेवेल. दार उघडत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्या जवळ आज जाईल व त्याच्या बरोबर जेवेन आणि तो माझ्या बरोबर जेवेल. स्पष्ट सांगितलेलं आहे. मी दार ठोठावीत आहे, मी दाराशी उभा आहे. पहिलं काय सांगितलेलं आहे आम्हाला? मी स्वतः दार आहे. योहानमध्ये काय सांगितलेलं आहे? मी स्वतः दार आहे. योहान आपण वाचलं. मी दार आहे, माझ्याशिवाय कोणी आज येऊ शकत नाही. स्पष्ट परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. योहान याचा 10वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मी दार आहे. आय एम द डोर. माझ्याद्वारे कोणी आत जाईल, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. मी दार आहे. आणि इथं आम्हाला प्रगटीकरणामध्ये त्याने सांगितलेलं आहे, मी दाराशी उभा आहे आणि मी दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल, त्याच्या बरोबर मी आत येईल आणि मी त्याच्या संगती जेवेल आणि तो माझ्या संगती जेवेल. लक्षात घ्या. योहानमध्ये काय सांगितलेलं? 10वा अध्याय 9व्या वचनामध्ये, मी दार आहे. हा दार तारणाचं दार असणारा, ज्याच्याशिवाय परमेश्वराजवळ कोणी जाऊ शकत नाही, तो स्वतः आम्हाला सांगतो, मी दाराशी उभा आहे आणि मी दार ठोकीत आहे. तारण असणारा हा परमेश्वर, स्वतः दार असणारा हा परमेश्वर तुमच्या अंतःकरणाच्या दारासमोर, तुमच्या बुद्धिमत्तेच्या, तुमच्या माइंडच्या दारासमोर उभा राहून ठोकत आहे. त्यांचा पहिला प्रथम प्रेझेन्स, त्याची उपस्थिती. बिहोल्ड, पहा मी दाराशी उभा आहे. तो म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि मी दार ठोकीत आहे. जो प्रारंभ आणि शेवट आहे, जो अल्फा आणि ओमेगा आहे, जो शब्द, जो जीवन, जो अल शदाय म्हणजे सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, जो जव्हार निसी म्हणजे आमच्या विजयाचा चेहरा, जो जव्हार रोफेका म्हणजे आरोग्य देणारा देव, जो इम्मानुएल म्हणजे आम्हा बरोबर देव, जो अल शदाय म्हणजे सर्व सामर्थ्यशाली देव, जो काउन्सिलर म्हणजे सल्लागार, प्रिन्स ऑफ पीस, यहोवा शामा शांतीचा देव, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, अश्रू पुसणारा, जगाचा निर्माण करता, अद्भुत चमत्कार करणारा, हजारो गॅलेक्सी निर्माण करणारा, हजारो गॅलेक्सी निर्माण करणारा, सगळं विश्व म्हणजे युनिवर्स निर्माण करणारा देव, तो तुमच्या अंतःकरणाच्या दाराशी उभा आहे. आणि तो म्हणतो त्याच्या निवडलेल्याच लोकांना, सैतानाच्या ताब्यात असलेल्या लोकांना नाही. तो म्हणतो, मी दाराशी उभा आहे. त्याचा प्रेझेन्स आणि म्हटलेलं आहे, मी जीवनाचं दार असणारा, मी दाराशी उभा आहे. जगाचा निर्माण करता, जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, जो तुमचा अंतर्मन ओळखतो, अंतःकरणातले प्रत्येक विचार ओळखतो, तो तुमचा प्रत्येक एक शब्द आणि त्यांचं कुजबुजणं ऐकतो, तो सामर्थ्यशाली देव, तो तुमच्या दाराशी उभा राहून, जीवनाच्या दाराशी उभा राहून म्हणतो, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. माझ्या प्रियाला दार ठोकत आहे. आवाज, ध्वनी, शब्द बोलला जातो, ध्वनी. जर सायन्स बघितला आपण
तर शब्द ध्वनी अनेक ध्वनींचा समूह लक्षात घ्या आणि तो ठोठावतोय त्याचा शब्द कोण आहे? येशू ख्रिस्त. योहान 1:1 मध्ये सांगितलं तो शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचं गौरव पाहिले. माझ्या प्रियांनो, उत्पत्ती 1 मध्ये सांगितलेलं आहे परमेश्वरानं जग निर्माण केलं. उत्पत्ती 1 अध्यायामध्ये सांगितलं शब्दाने अवघे झाले, सर्व सृष्टी शब्दाने झाली. शब्द बोलला म्हणजे येशू ख्रिस्त. आणि तिथं सांगितलेला होता माझा आत्मा अंतराळात तळपत होता आणि पित्याने शब्द बोलला म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा त्या ठिकाणी होता आणि तो शब्द बोलला आणि त्या शब्दाच्या द्वारे निर्मिती झाली. आणि तो शब्द ज्या वेळेला ठोठावला जातो तो दार ठोठावतो, तो शब्द म्हणजे त्याचं वचन. परत एकदा नीट लक्ष देऊन ऐका, लिहिलेला शब्द म्हणजे बायबल, जिवंत शब्द म्हणजे येशू ख्रिस्त. मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे यशायाचा 11व्या अध्याय 26व्या वचनात सांगितलंय माझा शब्द कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. त्याचा शब्द त्याचं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. येशू ख्रिस्त हा शब्द आहे आणि ज्या वेळेला तो ठोठावतो म्हणजे त्याचा शब्द, त्याची वाणी पास्टरांच्या द्वारे अनेक देवाच्या सेवक सेविकांच्या द्वारे तुमच्या कानावर येते, त्यावेळेला तो ठोठावतो तुमच्या जीवनाचं द्वार. आणि असं स्पष्ट सांगितलेलं आहे योहानमध्ये 14व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे देवाचं वचन आहे, देवाचा आत्मा सांगतो आणि तो स्पष्टपणे बोलतो की माझी लेकरच माझी वाणी ऐकते. सैतानाची लेकरं परमेश्वराची वाणी ऐकणार नाही. मेंढपाळाची वाणी ऐकणार. मेंढरांना ज्या वेळेला मेंढपाळ आवाज देतो मेंढर लगेच त्याच्या पाठीमागे येतात. लक्षात घ्या, मेंढपाळाने आवाज दिल्यानंतर दुर्जन लोक त्या मेंढपाळाच्या पाठीमागे येत नाही, फक्त त्याची मेंढरच येतात. देवाचं वचन ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला फक्त त्याचे निवडलेलेच ते ऐकतात आणि त्यांनाच ते समजू शकतं, तेच ते वचन स्वीकारतात. म्हणून सांगितलेलं आहे बोलावलेले भरपूर आहेत, आलेले भरपूर आहेत, त्याच्यातले निवडलेले सार्वकालिक जीवनासाठी निवडलेले, देवाच्या कार्यासाठी निवडलेले, उच्च स्थानासाठी निवडलेले थोडके आहेत. मला आज देवाचा आत्मा परत एकदा एक साक्ष सांगायला लागला. विजय म्हणून एक मुलगा होता, अतिशय म्हणजे पेपरवाल्यांनी पेपर देण्यासाठी ठेवलेला होता आणि मवाली होता, काळा कुट्ट, खाणवा असणारा, नजर खाण्याडी आणि खूप वर्षांच्या आधी घडलेली गोष्ट. आणि मी शाळेला चाललेले होते आणि तयार होत होते आणि त्याने दारू म्हटलं आणि मी पेपर घेतला त्याच्या हातातून. मला खूप राग आला त्याच्याकडे बघितल्यानंतर. इतका घाणेरडा त्याची नजर, त्याचं बघणं अतिशय घाण, त्याचं वास इतका घाण करता आणि काळा कुट्ट आणि इतका घाणेरडा दिसायला आणि कसं तरीच वाटलं त्याच्याकडे बघितल्यानंतर. आणि मला किळस आल्यासारखं वाटलं की स्त्रियांना कळतं बरोबर आहे, एखाद्याने वाईट घाणेरड्या नजरेने बघितलं त्यांचं घाणेरडं बघणं बोलणं किंवा त्यांचा ॲपियरन्स देखील नकोसा वाटतं, सहवास नकोसा वाटतं. अशा व्यक्तीचा सगळ्या स्त्रियांना ते फार लवकर, स्त्रियांना त्याचा सेन्स लगेच होतो, पुरुषांना नंतर होतो पण स्त्रियांना फार लवकर सेन्स होतो. आणि ते बघितल्यानंतर मी नाक मोडलं आणि पटकन आले, दार बंद केलं चिडून. आणि आल्यानंतर मी दार बंद केलं, मी आत आले आणि देवाच्या आत्म्यानं मला सांगितलं मी ह्याला निवडलं आहे, हे माझं लेकरू आहे. आणि मी म्हटलं इतकं खाण्याकडे नजर आणि खाण्याकडे जाऊ दे, आपल्याला काय करायचं सोडून दे. पुढं परमेश्वराने सांगितलं गुडघे टेक, त्याच्यासाठी प्रार्थना कर.
मी त्याच्यावर प्रेम करतो. म्हटलं परमेश्वर मला उशीर झाला, मला गाडी चालवायची. देव म्हटलं गुडघे टेक, प्रार्थना कर. ही सत्य घडलेली घटना आहे, कांदो नाही का. गुडघे टेक, प्रार्थना कर. ते माझं लय पुढे असं झालं होतं. गुडघे टेकले, प्रार्थना केली, आशीर्वाद मोकळे केले, तारण मोकळा केला आणि गेले. दुसऱ्या दिवशी परत तो मुलगा आला. दार ठोठावला. मला खूप राग आला. गेला कुठं हा पत्रकार, पत्रवाला, पत्र देणारा, पेपर टाकणारा गेला कुठं हा. ह्यांनी काय ह्या माणसाला पोराला पाठवलं. मी दार उघडलं, कारण जाळीच्या दारातून खिडकी तुम्हाला दिसत होतं. मी उघडलं दार, त्याच्याकडे बघितलं. परत त्याची ती घाणेरडी नजर, परत त्याचं ते घाणेरडं बघणं, त्याचा घाणेरडा वास इतका भीट आला. आणि देवाचा आत्मा बोलला, त्याला विचार त्याचं नाव काय. आणि मी त्याला म्हटलं, देवाच्या आत्म्याने माझी पकड घेतली आणि त्याला म्हटलं तुझं नाव काय आहे. तर म्हटलं विजय. म्हटलं तू कोणत्या वर्गात आहेस. 9वी मध्ये. कोणत्या शाळेत आहेस. कॉर्पोरेशनच्या. कोणता विषय कठीण जातो. मॅथ्स, इंग्लिश खूप कठीण जातं, येत नाही. तुला जर मी शिकवलं तर येशील. उडी मारली त्याने त्या ठिकाणी. तो म्हटला हो. म्हटलं ये आज संध्याकाळी. मला कळत नव्हतं मी काय बोलतो. माझ्या घरातल्यांनी ऐकले, चिडले होते. ते संध्याकाळी ये 5 वाजता, मी तुला मॅथ्स आणि इंग्लिश शिकवतो. मी ते बोलत होते, देवाचा आत्मा माझ्याद्वारे बोलत होता. खूप राग आला होता, खूप तिरस्कार आला होता, काही सुचलं नव्हतं. तो आनंदाने नाचत निघून गेला. मी गुडघ्यावर गेले, प्रार्थना केली. म्हटलं परमेश्वरा तू माझ्याद्वारे बोलला, मी तुझ्या वचनाला सादर होते, पण मला हे नाही आवडलं. कारण देवाने आम्हाला इच्छा दिली आणि मी देवाला सपोर्ट झाले. शाळेत गेले. संध्याकाळी तो आला होता. माझ्या शेजारी, घरातले सगळे चिडलेले होते. माझ्या शेजारी तो बसला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला राग येतो म्हणजे त्याचा अक्षर घाण. त्याचं अक्षर अतिशय कच्चा, अतिशय घाण होतं. नजर, वागणं सगळं सगळं. शेजारी बसवावं अशा काही केसा नव्हता. आणि मी त्याला शेजारी बसवलं. ते 10 मिनिटं मला असह्य झालं. आणि शेवटी माझा वॉकिंगचा वेळ होता. मी त्याला म्हटलं सर माझ्या संगती वॉकिंगला. चालता चालता मी तुझ्या संगती बोलते, नंतर मी तुला शिकवतो. आणि मी त्याला संगती घेऊन गेले आणि त्याला देवाच्या हाताने माझी पकड घेतलेली होती. माझे तोंड बंद झालेलं होतं. देवाचा आत्मा माझ्याद्वारे बोलत होता. देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं मी तुला निवडलेलं आहे, मी केणार आहे. मी त्याला सांगितलं फक्त एवढं प्रार्थना कर चालताना माझ्या संगतीत. एकच प्रार्थना कर, एकच बोलत राहा. जसं बापा संगती बोलावं तसं बोल. तू कोण देव आहे माझ्याशी बोल. तू कोण आहेस माझा ताबा घे. तू कोण आहेस मला बदलून टाक. मी त्याला विचारलं तुला जर मी शिकवावं असं वाटत असेल तर म्हण कोण तू देव आहे माझ्याशी बोल. माझं जीवन बदलून टाक आणि माझ्या जीवनात कार्य कर. त्यानं माझ्याकडं वेंधळ्यासारखं बघितलं आणि म्हटलं ठीक आहे. म्हटलं कंटिन्यू बोलत राहा, कारण मला माझ्या परमेश्वराने सांगितलं. त्याला माहीत नव्हतं मी कोण आहे. माझ्या परमेश्वराने सांगितलेलं आहे की त्यानं तुला निवडलेलं आहे आणि त्यानं तुझा ताबा घेतलेला आहे. तू बेस्ट होणार आहेस. माझ्या घरातल्या तुझा तिरस्कार करतात बघितला ना. तो म्हटला हो. म्हटलं त्या लोकांना तुला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे आणि तू त्या परमेश्वराचं कार्य करणार आहे असं मला परमेश्वराने माझ्या सांगितलेलं आहे. तर तू आता एवढंच बोल परमेश्वरा तू कोण देवास माझ्याशी बोल. माझं जीवन बदलं. परमेश्वरा तू कोण देवास माझ्याशी बोल. माझं जीवन बदलं. एवढंच बोल. म्हटलं एवढंच बोलायचं. म्हटलं हो एवढंच बोलायचं. कंटिन्यू माझ्यासाठी 1 तास बरोबर मी चालायचे. एक तास माझ्यासाठी चालत असताना तो बडबड करत होता. मी आपले माझे स्तवन करत शांतपणे अंतकरणात स्तवन करत चालत होते आणि तो बडबड करत होता. मी त्याचं बोलणं ऐकत होते. मी काही बोलले नाही. 1 तास तो कंटिन्यू बोलत होता. म्हटलं हे चालता उठता बसता बोलत राहा कंटिन्युअसली. घरी गेल्यानंतर पण म्हटलं बोलत राहा. लोक बघतील म्हणून मनातल्या मनात बोल, पण थांबू नको. म्हटलं ठीक आहे. तो गेला घरी निघून. दुसऱ्या दिवशी आला नाही. खूप खुश नाही. दुसरा पेपरवाला आला. इतका आनंद झाला. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तो आला नाही. इतका आनंद झाला. चौथ्या दिवशी
तो विजय हातात पेपर घेऊन त्या ठिकाणी आला. तो म्हटला मला काम दिलेलं आहे, कायमचं नियम आहे. आणि त्यानं पेपर माझ्या हातात दिला. त्याचे कपडे स्वच्छ धुतलेले होते, त्या चेहऱ्यावर तेज होतं, त्याच्या नजरेमध्ये शुद्धता होती. त्यानं माझ्या हातात पेपर दिला, दार उघडलं. म्हटलं मला माहिती आहे तो देव येशू ख्रिस्त आहे आणि तो माझा देव आहे आणि मी त्याला स्वीकारलेला आहे. तो संध्याकाळी आला आणि मी त्याला 1 महिना शिकवला. त्याने मला सांगितलं मला बायबल द्या आणि मी त्याला बायबल दिली. त्याला सांगितलं त्याचा 1 महिना अभ्यास घेतल्यानंतर तू खूप उशीर आलास, तू आता पास होशील, 10वीला जाशील, पण 10वीला तू 35% पास होशील. जर तू ह्या वर्षी राहिला असतास ना, लवकर जरी आला असता जूनमध्ये, खूप बरं झालं असतं. नाहीतर या वर्षी जर तू नापास झाला असता आणि मग परत 9वीला चांगला अभ्यास केला असता ना, खूप छान झालं असतं, म्हणजे तुला 10वीला चांगले मार्क मिळाले असते. पण आता तुला फक्त 35% पास झाल्यानंतर तू पास होशील 9वीला, पण 10वीला तुला 35%च मिळतील. हे मी त्याला बोलताना फक्त एकदा म्हटलं होतं की ज्या वेळेला येशू ख्रिस्ताचा स्वीकार आम्ही करतो, आमच्यातलं जुनं ते सगळं घाण निघून जातं, आम्ही नवी उत्पत्ती होतो. माझ्या प्रियांनो, तो 1 महिन्यानंतर आला. त्यानं माझ्या हातामध्ये त्याचं प्रगती पुस्तक दिलं. त्याने सांगितलं मी पास झालेला आहे, परंतु मी दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेतलं. त्यांना सांगितलंय मला ह्याच वर्गात राहू द्या आणि मी शाळा बदलली आहे. मी म्हटलं का शाळा बदलली, त्याच ठिकाणी राहायचं होतं. तो म्हटला नाही, माझे सगळे दारू पिणारे, तंबाखू खाणारे, मुलींच्या नादी लागणारे, त्रास देणारे, मवालीपणा करणारे सगळे मित्र मला कट करायचे होते. मला जुनं ते टाकून द्यायचं होतं, मला पूर्ण नवीन त्याची उत्पत्ती होऊन टाकायची होती. त्याला अभ्यास केला. माझ्या प्रियांनो, रात्री तो अभ्यास करत होता, दिवसा तो काम करत होता. मी त्या एका पास्टरने त्याची ओळख करून दिली. त्या ठिकाणी त्याला चर्चमध्ये नेला, त्यांची भेट घालून दिली. तो त्यांच्यासाठी बोलला. माझ्या प्रियांनो, त्याचं थोडक्यात मी सांगते, त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. त्या चर्चमध्ये तो गिटार वाजून प्रेझेंट वर्शिप करत होता. त्या चर्चमध्ये त्यानं देवाचं कार्य केलं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या झोपडपट्टीपासून त्यानं नाईट स्कूल केलं आणि दिवसा त्यानं पूर्ण दिवस काम केलं. त्या पास्टरांकडे पण त्यानं काम केलं, 2 ड्युट्या करून आणि शिकून तो त्यानं त्याचा स्वतःचा फ्लॅट घेतला कोंडवा या ठिकाणी. आणि तो स्वतः त्या ठिकाणी त्याच्या आईला घेऊन राहिला. वडिलांना म्हटला तुम्ही दारू सोडा आणि मग मी तुम्हाला या घरामध्ये घेऊन जातो. आणि त्या ठिकाणी तो राहिला. सांगायचं तुम्हाला म्हणजे खरोखर तो इतका वाढला परमेश्वरामध्ये, त्याचं येणं जाणं आउट ऑफ इंडियामध्ये सध्या चालू आहे. आणि त्याची अपॉइंटमेंट घेण्यास माझ्या घरच्यांना त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागली त्याला भेटण्यासाठी. असं स्थान देवाने त्याला दिलं. त्याच पास्टरांच्या मुलीसाठी त्याचं लग्न झालं. तो आज देवाचं कार्य करतात. तुम्हाला सांगायचं ही मधली गोष्ट मी सांगायचं विसरून गेले. ज्यावेळेला तो घाणीत होता त्यावेळेला आमच्या शेजारच्या मुली अतिशय सुंदर होत्या, हायफाय इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या आणि म्हणजे स्टँडर्ड घरातल्या मुली होत्या. त्या तो आला की दारं बंद करून घ्यायच्या. तो परमेश्वरामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचं तेज, त्याचं बदललेलं जीवन, त्याचं कुणाकडे लाईन न मारणं, कुणाकडे लक्ष न देणं, फक्त परमेश्वरामध्ये असणारं जीवन आणि हाय स्टँडर्डचं जीवन बघितल्यानंतर त्याच्या संगती बोलायसाठी धडपडायला लागला. देव अशा पद्धतीने बदलवतो. आज तो देवाचं कार्य करतो. देश परदेशामध्ये ते जातात. माझ्या प्रियांनो, देव आमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकतो. ज्या वेळेला आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो. अशक्य गोष्टी तो आमच्यासाठी शक्य करतो. तो आमच्यातला जुना मनुष्य मारून टाकतो. पूर्ण जुना मनुष्य त्याच्या सामर्थ्याने मरतो आणि आमच्यातला नवा ख्रिस्त, फक्त ख्रिस्त आणि ख्रिस्त क्षमा करणारा, पवित्रतेचा, सामर्थ्याचा ख्रिस्त आम्हामध्ये उठला जातो.
तो आमचं परिवर्तन करतो, अंतर्बाह्य पूर्णपणे बदलवतो. कळलं? नाक करतो, ठोठावतो म्हणजे काय? मी दाराशी उभा आहे, दार असणारा तो, तारणाचं दार असणारा तो परमेश्वर तुमच्या अंतःकरणाच्या दाराशी उभा आहे आणि तो तुमचं दार ठोठावीत आहे. तो तुमचं दार ठोठावीत आहे म्हणजे त्याच्या वचनाच्या द्वारे, अनेक पास्टरांच्या द्वारे, बायबलच्या वचनाच्या द्वारे तो तुमच्याशी बोलत आहे. आणि मेंढरच फक्त त्यांची वाणी आहे, जे त्याचे निवडलेले आहेत तेच फक्त त्यांची वाणी आहे असं सांगितलंय. यशाया 60:1 मध्ये म्हटलंय, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला. दारामध्ये तो उभा आहे. कोण आलेला आहे? प्रकाश तुझ्या दारामध्ये उभा आहे. मी जगाचा प्रकाश आहे असं स्वतः येशू ख्रिस्त म्हणतो. मी जगाचा प्रकाश आहे. माझ्या प्रियानं, ज्या वेळेला आम्ही त्याचं वचन ऐकतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो, आम्ही त्याला जाणतो. आता लक्षात आलं? आम्ही त्याला जाणतो, त्याला ओळखतो तो कोण आहे आणि त्याला ओळखतो तेव्हा आम्ही दार उघडतो. अनोळखी व्यक्तीसाठी आम्ही दार उघडत नाही, त्याला ओळखतो तेव्हा आम्ही त्याच्यासाठी दार उघडतो. होय तो असा आहे, होय तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, होय तो सर्व काही जाणणारा परमेश्वर आहे हे आम्ही ओळखतो. आणि मग आम्ही आमच्या अंतःकरणाचं दार उघडतो आणि तो आमच्या अंतःकरणात येतो. आणि तो काय म्हणतो? मी तुझ्या अंतःकरणात येईल आणि मी तुझ्या संगती जेवेन आणि तू माझ्या संगती जेवेन. म्हणजे आध्यात्मिक मानना, त्याचं वचन आमच्या अंतःकरणात येतं. त्याचा आध्यात्मिक मानना आम्हाला प्राप्त होतो, आम्ही त्याच्या संगती जेवतो. तो आम्हाला प्रॉमिस देतो, जगाचा चालणारा, जगाचा निर्माण करता आमच्याशी जेवतो, आमच्याशी सहभागिता. म्हणजे आमचं त्याच्या संगती जिव्हाळ्याचा नातेसंबंध. तो ज्या वेळेला आमच्यात राहतो त्यावेळेला आमच्या अंतःकरणात येणारे प्रत्येक विचार, प्रत्येक भावना त्याला कळतात, प्रत्येक गोष्ट तो सांगतो. त्याच्या संगती आमचा जिव्हाळ्याचा संबंध होतो. त्याचं वचन तो आम्हाला सांगतो, तो आमच्यात राहतो. त्याला काय आवडतं काय नाही, तो काय आमच्याकडून अपेक्षा करतो काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. आणि आमचं उठणं बसणं तो सांगतो. माझ्या प्रत्येक गोष्ट तो आमची ओळखतो. जेवतो केव्हा? रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्ती संगती जेवायला बसाल नाही. एखाद्या व्यक्तीचा राग आहे त्या व्यक्ती संगती जेवायला बसाल? जेवायला बसणारी ती व्यक्ती जवळ आली की उठून निघून जातो. बरोबर आहे? कोणत्या जिव्हाळ्याची व्यक्ती असेल तर त्या व्यक्ती संगती आम्ही जेवायला बसतो. आणि जेवायला बसतो त्यावेळेला त्या व्यक्ती संगती आमचा जिव्हाळ्याचा नातेसंबंध असतो. विचारांची देवाणघेवाण होते आणि आम्ही त्या व्यक्ती संगती अधिक जवळ येतो. माझ्या प्रियानं, ज्या वेळेला आम्ही दार उघडतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो. माझ्या प्रियानो, तो प्रकाश आमच्या अंतःकरणात येतो. तो सामर्थ्याचा देव आमच्या अंतःकरणात येतो. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आमच्या अंतःकरणात येतो. मी पुनरुत्थान आहे, मी जीवन आहे असं म्हणणारा जो जीवन आहे तो परमेश्वर आमच्या अंतःकरणात आहे. जो प्रकाश आहे तो आमच्या अंतःकरणात आहे. जो आरोग्य देणारा देव आहे तो आमच्या अंतःकरणात येतो. ज्यावेळेला आम्ही दार उघडतो त्यावेळेला जो प्रॉस्पेरिटी देणारा देव आणि अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, तो चमत्कार करणारा देव तो आमच्या अंतःकरणात आमच्यात येतो. आमच्या सोबती नाही सांगत आहे मी, नीट लक्ष घ्या. तो आमच्यामध्ये येतो कारण आमचं शरीर हे त्याचं मंदिर होतं. रोमकरास पत्र याचा 12:1-2 घरी गेल्यानंतर वाचा की आमचं शरीर हे त्याचं मंदिर आहे आणि तो त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो.
आणि त्याचा पवित्र आत्मा म्हणजेच मार्ग सत्य जीवन असणारा तो देव आमच्यामध्ये राहतो. तो ज्ञान देणारा देव तो आमच्यामध्ये राहतो. तो सामर्थ्याचा देव, विजयाचा देव, जो विजय देतो, जो आमच्या रोगांवर, जो आमच्या कमतरतेवर, दुर्बलतेवर, वाईट गोष्टींवर आम्हाला विजय देतो, तो आमचा देव आमच्यामध्ये राहतो. म्हणजे तो आमच्या अंतःकरणात येतो, त्यावेळेला तो आम्हाला पूर्ण बदलवतो, आमचं पूर्ण परिवर्तन करतो, आमचं ट्रान्सफॉर्मेशन करतो. आता ऐका ट्रान्सफॉर्मेशन कसा करतो. माझ्या प्रियांनो, कान देऊ नाही का, विशेषतः पुरुषांना, मुलांना लक्ष देऊ नाही का, तो आमच्या जीवनामधल्या गुप्त विभागात कार्य करायला सुरुवात करतो. बघा, आता आमच्या कुटुंबामध्ये आमच्या जीवनात असा विभाग असतो, आमच्या जीवनातलं वागणं, उठणं, बसणं, चालणं, बसणं, शिक्षण घेणं, कुणाचं ओळखी असणं, आमचं नाव, आमचा पत्ता, आमचं गाव सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आता पास्टर तानाजी आहे, पास्टर तानाजी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणच्या परिसराला त्यांची पूर्ण माहिती आहे, त्यांच्या नावासहित त्यांना माहिती आहे. कुठं विचारलं तर ते सांगतील. तुमच्या पास्टरांचं कागडे पास्टर कुठे राहतात म्हटल्यानंतर त्यांची सगळी माहिती, त्यांचं नाव, त्यांचं गाव, त्यांचं चर्च कुठे, ही सगळी माहिती सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आमच्या जीवनात काही अशा गोष्टी असतात की ज्या सगळ्यांना माहिती असतात. आमच्या जीवनात अशा काही गोष्टी असतात त्या सगळ्यांना माहिती नसतात, पण आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला सगळं माहिती असतं, बरोबर आहे. आम्ही कसं उठतो, कसं वागतो, कसं राहतो, घरात कसं भांडतो, घरात कसं वागतो, हे बाहेरच्याला माहिती नसतं, कुटुंबातल्या व्यक्तीला सगळं माहिती असतं, बरोबर आहे. शाळेतल्या लोकांना, कामावरच्या लोकांना माहिती नसतं, पण घरातल्या व्यक्तीला आमच्या जीवनातल्या काही गोष्टी सगळ्या माहिती असतात. पण काही गोष्टी अशा असतात की घरातल्या नातेवाईकांना सगळ्यांनाच माहिती नसतात, फक्त आईवडिलांनाच माहिती असतात आणि आपल्याला माहिती असतात. आमच्या जीवनातल्या काही गोष्टी फक्त आमच्या आईवडिलांनाच माहिती असतात. आमच्या उणिवा, आमचे दोष, आमचे रोग, आमच्यातले घाणेरडा कोणता स्वभाव किंवा चांगला कोणता स्वभाव, हे काही काही अशा गुप्त गोष्टी असतात ना, त्या फक्त आमच्या आईवडिलांना किंवा नवऱ्याला किंवा बायकोला माहिती असतात. बायकोच्या नवऱ्याला, नवऱ्याच्या बायकोला, घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला माहिती असतात. पण आमच्या काही अशा गोष्टी असतात, आई असू दे, बाप असू दे, पत्नी असू दे, पुरुष असू, नवरा असू दे, लेकरं असू दे, कोणी असू दे, त्याला प्रत्येकाला स्वतःचं स्वतंत्र जीवन आहे. आणि आमच्या काही अशा गोष्टी असतात त्या आमच्या आईवडिलांना पण माहिती नसतात, आमच्या बायकोला माहिती नसतात, आमच्या नवऱ्याला माहिती नसतात, आमच्या कोणत्याच व्यक्तीला माहिती नसतात, त्या फक्त आम्हाला माहिती असतात आणि देवाला माहिती असतात, बरोबर आहे. ज्या गुप्त गोष्टींच्या करण्यात येणारे गुप्त विचार, आम्ही ज्या वेळेला झोपतो, ज्यावेळेला आम्ही उठतो, आम्ही कुणासाठी बसतो, वागतो, त्या व्यक्तीला कुणालाच माहिती नसतात आम्ही रियालिटीमध्ये काय आहोत, आमच्या अंतःकरणात काय विचार, आमच्या जीवनात काय चाललेलं आहे, मला काय अपेक्षा आहे, माझ्या जीवनात काय घडतं, हे फक्त मला आणि परमेश्वरालाच माहिती आहे. पण काही गोष्टी आमच्या जीवनात अशाही आहेत की ज्या आम्हाला देखील माहिती नाही, पण फक्त परमेश्वरालाच माहिती. आमचा खरा स्वभाव, आमचं खरं चांगुलपण, आमची खरी दुष्टता, आमचे खरे स्ट्रॉंग स्वभाव, चांगले गुण, आमच्यातला खरा दुष्टपणा, आमच्यातलं जे खरं जीवन आहे ना, ते फक्त परमेश्वरालाच माहिती असतं. आणि तो आमच्या जीवनाच्या त्या प्रत्येक गुप्त विभागामध्ये कार्य करतो, जिथे आम्ही कार्य करू शकत नाही, आम्ही स्वतःला बदलू शकत नाही, त्या आमच्या जीवनाच्या गुप्त विभागामध्ये तो आमचा देव कार्य करतो. आम्ही रात्रीच्या वेळेला, आम्ही कोणत्या पुरुषाकडे, कोणत्या स्त्रीकडे जाताना, आम्ही कोणत्या कुटुंबाकडे जाताना, आम्ही आमच्या बापाकडे बघताना, आम्ही आमच्या आईकडे बघताना, आम्ही आमच्या बहिणीकडे बघताना, आम्ही आमच्या शेजारच्याकडे बघताना, आम्ही आमच्या बॉसकडे बघताना, आम्ही आमच्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आम्ही काय विचार करतो हे परमेश्वराला ठाऊक आहे. आणि आम्ही रियालिटीमध्ये कसे आहोत हे फक्त परमेश्वराला ठाऊक आहे, ते इतरांना नाही. आणि असे काही आमच्या जीवनाचे विभाग आहेत की जे आम्ही बदलवूच शकत नाही, बदलवूच शकत नाही, फक्त परमेश्वर आणि परमेश्वर बदलवू शकतो.
आमच्या जीवनाचे गुप्त विभागामध्ये असतात, जे आमच्या कमतरता, उदाहरणार्थ दारू पिणं, सिगारेट, गुटखा खाणं, मिसरी घासणं, तंबाखू घासणं, शरीराला हानिकारक असणाऱ्या गोष्टी करणं, घाणेरडे विचार करणं, घाणेरडे मोबाईलमधल्या घाणेरड्या गोष्टी पाहणं, दुसऱ्यांबद्दल घाणेरडे विचार करणं, घाणेरड्या गोष्टी ऐकणं, खोटं बोलणं, सासूच्या चुकल्या नवऱ्याला सांगणं, नवऱ्याच्या गोष्टी आईला सांगणं, मित्रांमध्ये घाणेरड्या गोष्टी बोलणं, मित्रांच्या काही गोष्टी घाणेरड्या गोष्टी जाऊन दुसऱ्यांना सांगणं, भांडणं लावणं, गुप्त गोष्टी दुसऱ्यांच्या उघड करणं, रॉंग रिलेशनशिप, विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध, कान देऊ नाही का, पवित्र शास्त्राला मान्य नसणारे असले स्वतःच्या शरीरासाठी असणारे घाणेरडे संबंध, विचार, घाणेरड्या गोष्टी, घर फोडण्याचे विचार, वेगळं राहण्याचे विचार, घर तोडण्याचे विचार, सासूबद्दलचे वाईट विचार, सुनेबद्दलचे वाईट विचार, नवऱ्याबद्दलचे वाईट विचार, बायकोबद्दलचे वाईट विचार, कामचुकारपणा, खोटं बोलणं, चोरी करणं, दुसऱ्याला खाली पाडणं, दुसऱ्याचा सूड घेण्याचे विचार, दुसऱ्याचे टाळू उडवण्याचे विचार, दुसऱ्याला खाली लेखण्याचे विचार, सगळ्या आमच्या गुप्त विभागामध्ये देव कार्य करतो आणि त्याला आमच्या जीवनाचे सर्व गुप्त विभाग माहीत आहे. माझ्या प्रियानो, फक्त आणि फक्त परमेश्वरच आमच्या जीवनाच्या या गुप्त विभागात कार्य करू शकतो. आम्ही स्वतः देखील आमच्या जीवनाच्या गुप्त विभागात कार्य करू शकत नाही. मग आमच्या जीवनाचे गुप्त विभाग हे फक्त काही ठराविक लोकांसाठी असतात? नाही, देवाचे सेवक देखील त्याच्यामध्ये येतात. दावीद देवाच्या मनाजोगा होता. बेतशेबाच्या बाबतीत त्याने चूक केली, शिरगांती करू नको म्हणून सांगितलं, चूक केली. माझ्या प्रिया, देवाचे सेवक असू दे, कोणी असू दे, लक्षात घ्या, आमच्या जीवनाच्या प्रत्येक जीवनाच्या गुप्त विभागामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वर कार्य करू शकतो. जिथे आमचे हात टेकतात, अशक्य, आता मी नाही काही करू शकत, मी नाही बनवू शकत स्वतःला, तिथं देवाचं कार्य सुरू होतं. आमचा प्रचंड येणारा राग, आमचा गर्व, आमचा अहंकार, आमचा मीपणा, आमच्या चुका, आमच्या गाड्याला लपवलेल्या गोष्टी, आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वरच कार्य करू शकतो. आणि आज देव म्हणत आहे, त्या गुप्त विभागात मला कार्य करू दे. तो त्या तुमच्या गुप्त विभागाला ठोठावत आहे, म्हणतोय मी दार आहे, माझ्याद्वारे तारण प्राप्ती आहे, आणि तो मी दार असणारा परमेश्वर, मी आज तो प्रकाश असणारा, द्राक्षवेल असणारा, मार्ग सत्य जीवन असणारा, अल शदाय, अल एलोहिम, अडोनाय, जगाचा निर्माण करता परमेश्वर, आज मी तुझ्या त्या गुप्त विभागावर ठोठावत आहे. दार उघड, मी आज आहे, मी तो प्रकाश आहे, मी अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, मी पुरवठा मंत्री आहे, मी ते गुप्त आजार नष्ट करणारा देव आहे, मी तुला आजारातून मुक्तता देणारा देव आहे, मी गरिबीतून मुक्तता देणारा देव आहे, मी अशक्य गोष्टी तुझ्या जीवनात शक्य करणारा देव आहे, मी तुझं जीवन बदलवणारा, तुझं कुटुंब बदलवणारा, तुझी परिस्थिती बदलवणारा, मी तो जिवंत देव, अल शदाय, अल एलोहिम, तो जवानीसी, तुझ्या शत्रूवर तुला विजय निर्माण करून देणारा, तो मी तुझा देव, मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, मी तुला तुच्छ लेखणार नाही, मी तुला कमी लेखणार नाही, मी तुझ्या सत्य आहे, मी तुझ्यामध्ये आहे, मी प्रकाश आहे, मी तुला प्रकाश बनवेल. तो येतो आमच्या अंतःकरणात, त्यावेळेला आम्ही प्रकाश होतो, आम्ही निवडलेले होतो, आणि आम्ही दुसऱ्यांसाठी दार बनतो. धारणाचं दार, सुवार्तेचं दार.
सुवार्ता जाऊन होय येशू ख्रिस्त तारणारा देव आहे, होय येशू ख्रिस्त अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. आज या गायकाने परमेश्वराचं प्रेझेंट वर्शिप करणाऱ्यानं काय साक्ष दिली? मी दारू पितो तो चोऱ्या करत होतो, त्याने ती साक्ष दिली. तो कोण म्हणून उभा राहिला? आज तो दार म्हणून उभा राहिला. कारण जसा मी आहे तसे तुम्ही व्हा असा येशू ख्रिस्त सांगतो. तो दार आहे, तो तुम्हाला दार बनवतो. दुसऱ्यांसाठी दार म्हणून उभा राहा. वचन देवाचं त्यांना सांगा. येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष सांगितली ब्रदरने. काय सांगितले? अशक्य गोष्टी आरोग्य देणारा जेव्हा राफा तो आहे, त्यानं माझं जीवन बदलवलं. तो तुमचं जीवन बदलेल. तो येशू ख्रिस्त आहे. तो धर्मांतर करण्यासाठी आला नाही, तो परिवर्तन जीवन बदलवण्यासाठी आलेला आहे. तो जिवंत परमेश्वर आहे आणि तो एकमेव देव, तो तुमच्या जीवनात कार्य करणारा देव आहे. त्याला स्वीकारा. हे त्याचं वचन ज्या वेळेला आमच्याच वचन येतं त्यावेळेला आमच्या मुखातून त्याचं वचन बाहेर पडतं. कारण त्यानं अभिवचन दिलंय यिर्मया 31:33 मध्ये, मी तुझ्या मुखामध्ये आपली वचनं घाली, तुझ्या अंतःकरणात मी माझे नियमशास्त्र लिहीन, तू माझं लेकरू आणि मी तुझा देव होईल. आणि हा कव्हनंट, हा करार त्यानं केला आणि तो करार त्याच्या रक्ताने शिक्कामोर्तब केला. माझ्या प्रियानं आमचं तारण होतं त्यावेळेला तो आमच्यात राहतो. त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. तो प्रकाश आमच्यात आहे. तो आरोग्य देणारा देव आमच्यात आहे. मग आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तो आमच्या संगती चालतो. मी परत सांगते, तुम्ही दारूच्या गुंठ्यावर गेल्यावर म्हणणार नाही तो आज जाऊन मी बाहेर थांबतो. नाही, तुम्ही जिथे जा तिथे तो तुमच्या संग. तो तुम्हाला सोडत नाही, पण तो तुम्हाला त्या पापातून बाहेर काढतो. प्रियांना, तुमच्या कमजोरी, तुमच्या चुका, मोबाईलवर घाणेरड्या गोष्टी पाळणं, नको त्या गोष्टी करणं, परमेश्वराला अमान्य असणारं वर्तन करणं, सगळ्यातून बाहेर काढण्यात तो परमेश्वर सामर्थ्यशाली. सगळ्या आजारातून, सगळ्या दुखण्यातून, सगळ्या निराशेतून बाहेर काढणारा तो जेव्हा राफा, जेव्हा शालोम, शांतीचा देव, तो तुमच्यामध्ये आहे. आणि आज तो तुम्हाला म्हणत आहे, मी तुझं जीवन बदलवलं, मी तुझ्यामध्ये येत आहे, मी तुझ्यामध्ये कार्य करत आहे. तो पवित्रतेचा देव हा तुम्हाला हाक मारत आहे. गुडघ्यावर येऊया, आपले हात वरती करूया आणि त्या परमेश्वराला म्हणूया, परमेश्वरा माझ्या अंतःकरणात पूर्णपणे घे आणि माझं जीवन बदलून टाक. मला पवित्र कर. तू कसा पवित्र आहे, मला पवित्र कर. हालेलुया. पूर्णपणे त्याच्या जवळ या. तो तुमचं जीवन बदलून टाक. मुझे बना दे, शुद्ध मुझे कर दे प्रभु, पवित्र मुझे बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु, ताकि तेरे जैसा शरीर की अभिलाषाओं पर शैतान की
Oh